ओरल हायजीन किती महत्वाची लहान मुलांसाठी. कारण बऱ्याचदा असं बघितलं जातं लहान मुलांनी काही काही तोंड उघडले की वास येतो किंवा जीभ पूर्णपणे पांढरी झालेली असते. 2 टाइम ब्रशिंग तर सगळे सांगतात, करेक्ट. पण टंग क्लिनिंग हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे लहान मुलांच्या तर खूप जास्त आहे. टंग एक असा बेस आहे की जिथे तुम्ही खाता तर ते लेअर जे टिकून राहते ना, त्याच्यामुळे स्मेल पण येतो ओके. मुलांचा. एक अजून एक कन्सेप्ट मला सांगावीशी वाटेल की जेव्हा तुम्ही टूथब्रश जे वापरताना ते थोडं चांगलं बेटर क्वालिटीचे असावे किंवा त्यांचे ब्रिस्टल्स. आता काही लोक म्हणजे काही मुलं मी ऐकलेत 2 सेकंड्स मध्ये ब्रश करतात. हा करतात नक्कीच. आणि काही मुलं अशी पाहिलेत की 3-4 मिनिटं ब्रश करतात. तर त्याच्यामध्ये तुमचा ब्रश तुम्ही कोणता चॉईस करता तो खूप इम्पॉर्टंट आहे. की जसं की तुम्ही स्मूथ वाला अल्ट्रा स्लिम वाला ब्रश येतो, त्यात तुम्ही जास्त जरी ब्रशिंग केलं तरी तो हार्मफुल नाहीये. की तुम्ही किती फ्रिक्वेंटली ब्रश चेंज करताय आणि तुम्ही ब्रश ठेवताय कुठे, हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर आपण युजली आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघतो की बाथरूम मध्ये ब्रश ठेवतात लोक, टंग क्लिनर बाथरूम मध्ये ठेवतात. दॅट इज नॉट सेफ. तुम्ही युजली बाथरूमच्या बाहेर ठेवला पाहिजे की जिथे जास्त मॉइश्चर नाही. कारण ते जो ब्रिस्टलच्या खालचा जो लेअर असतो प्लास्टिकचा टूथब्रश मधला, तिथे सगळे सेटल डाऊन होतात बॅक्टेरिया. आणि आपण ब्रश कसा वॉश करतो, टॅपच्या खाली धरतो, एक जस्ट फिरवतो, लगेच टूथपेस्ट लावतो आणि चालू होतं. मग त्याच्यामध्ये आपण असं नाही की गरम पाण्याने वॉश केलं प्रॉपरली 1-2 मिनिटं आणि प्रॉपर तुम्ही खूप मेंटेन करत असाल तरी तो एक सोर्स ऑफ इन्फेक्शन पण असू शकतो.